पर्यंत आम्हाला सांगत होते की तुमची केस ही तुम्हाला कोर्टमध्ये बोलवणार. मार्च 2020 पर्यंत आम्हाला अंधारातच ठेवलं होतं की तुम्हाला बोलवतील, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. कधी बोलवणार होते आम्हाला? या 23 मार्च 2020ला आता मी त्या वराडेंना सुरेश फोन केला होता, त्यावेळेला पण ते म्हणाले की तुमची केस कोल्हेंकडे. आणि त्यानंतर मे मध्ये जेव्हा आईने व्हिडिओ रिलीज केला, आम्ही ठरवलं की या डेथ अॅनिव्हर्सरी पासून आपण लढायला सुरुवात करूयाच. वी विल गो अँड अप्रोच द मीडिया. आपण हे आणलं पाहिजे. जे दबाव आमच्यावर असंही येतच होतं. सो व्हॉट इज द पॉईंट ऑफ किपिंग क्वाइट अँड सिटिंग ॲट होम. त्याच्यानंतर तिने जेव्हा प्रेसमध्ये इन द सोशल मीडिया त्याच्यानंतर कंटिन्युअस परत थ्रेट चालू झाले. अँड इवन आफ्टर दॅट somebody had tweeted from Republic और की त्याचं स्टेटमेंट आलेलं की ही केस क्लोज झाली आहे. तेव्हा आम्हाला कळलं आणि मग आम्ही ॲडव्होकेट्स पाठवून पेपर कलेक्ट केले. आम्ही वारंवार त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 5 मिनिटं द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा नवरा जायच्या आधी 15 दिवस पण मी मोहितला ऑफिसमध्ये फोन करून बेग केलं होतं की आय बेग यू प्लीज पे अवर लेजिटिमेट ड्यूज. माझे एम्प्लॉईज सोडून चालले आहेत, त्यांचा पगार दिला जात नाही आहे. ते म्हणायला लागले की मी पण ॲग्री करतो, जवळजवळ 1 करोड रुपये द्यायचे आहेत, पण तुम्हाला सुंदरम सरांशी बोलावं लागेल. मी सुंदरम नाही फोन केला, ते कधीही फोनवर आले नाहीत. तेव्हा पण मी रिक्वेस्ट केली की मला अर्णवला भेटायचं आहे, त्यांना भेटायला दिलं नाही. तेव्हा पण मी सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या मरणाचा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न आहे, ते खूप टेन्शनमध्ये आहेत आणि प्लीज भेटा. सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे की हे पैसे घेऊन क्रेडिट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स वेंडर्सना द्या, ते रिक्वेस्ट करायला आम्ही जेव्हा स्टुडिओत गेलो होतो तेव्हा पण आम्ही रिक्वेस्ट करत होतो आम्हाला 5 मिनिटं अर्णबशी बोलायचं आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की नाही तो बिझी आहे. पण जेव्हा स्टुडिओ चालू होता तेव्हा तो आणि त्याची बायको सतत एव्हरी टाइम हरास करायचे माझ्या नवऱ्याला. ही अँड हिज वाईफ यूज टू बी देअर ऑन साईट, टेल लास्ट मिनिट चेंजेस, फोर्स माय फादर टू मेक दोज चेंजेस. Every time he was very much extra काम पण तिकडे झालंय. You can check on making of Republic video. You will see Arnab himself and my father as well in that video. अनेक पक्षांनी त्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्राने आणीबाणी मागणी केलेली आहे. त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगा? We are not getting into politics. पण तुम्ही एक नागरिक म्हणून ॲज अ सिटीजन, एक मनुष्य म्हणून, मनुष्याचा अधिकार आहे. जेव्हा एक FIR होते त्यावेळेला पोलिसनी त्या FIR ला न्याय देऊन त्यांना अटक व्हायला हवी. I also have the suicide note right now. I can forward that. But we are not trying to make this any political issue or anything. We don't know any parties. All I want is justice for my father. And it's long awaited. We have almost begged everyone. We have written to Narendra Modi sir. Also we have written on email at PMOs. He give us appointment. To tell us the same, and we've narrated the story as well. But so far nothing has happened, and now this is happening. I would just request Maharashtra police to take a fair investigation ahead. जे तपास अधिकारी आहेत वाले त्यांची सुद्धा विभागीय चौकशी होते डिपार्टमेंटल एन्क्वायरी, त्यावर ती झालीच पाहिजे. त्यांनी खूप आम्हाला प्रेशर आणलं. आमच्याकडनं 173 क्लोजिंग फॉर्म, त्यांना वाटत होतं आम्हाला मराठी येत नाही. ते शेम आहे अक्षरशः. त्याच्यात लिहिलेलं होतं आमच्या 59/2018 केसचा नंबर. मग लिहिलेलं होतं की ही केस मी सूडबुद्धीने दाखल केलेली आहे. आम्ही त्यांच्यावर सूडबुद्धीनी ती मी परत घेते आणि ह्याच्यात आम्हीच सामील आहोत. त्यांची सही झालेली होती. ही 22 फेब्रुवारी 2019ची गोष्ट आहे. ऑलमोस्ट अराउंड दॅट. नाही, बरोबर मी डेटही सांगू शकते. 22 फेब्रुवारीलाच आम्ही तिकडे होतो. आणि वराडे आमच्याकडे, त्यांना वाटलं आम्हाला मराठी वाचता येत नाही. मी ती वाचल्यावर मला इतकं थरथरल्या, म्हणजे हेच टेन्शन आलं. मुलीला सांगितलं की तू हे वाच आणि याचा फोटो काढ. मग मी वाचली. आय वॉन्टेड टू टेक अ फोटो बिकॉज ही हॅड ऑलरेडी साइन दॅट. तर ही पुश्ड माय मदर, ही पुश्ड मी, हेल्ड माय मदर, वॉज फोर्सिंग अस तुम्ही साइन करायलाच पाहिजे. आणि मग शेवट फोटो काढते म्हटल्यावर त्यांनी ते खेचून काढून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. मग आमच्याकडनं ते हिसकावून घेऊन ही टोरेट आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. आणि अनिल पारसकरांना पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ही गोष्ट सांगितली की असं आमच्यावर दबाव आणण्यात आला. महाराष्ट्र police recently spoke to you all about this, about the entire case, how to go. No, we have made applications to a lot of people. We made applications to a lot of people
की प्लीज हेल्प अस आउट, एटलीस्ट नाव वी शुड गेट जस्टिस. आम्ही इकॉनॉमिक्स ऑफेंड डिव्हिजन कडे पण गेलेलो. या अँड नाव वी वेंट अँड मेड अन ॲप्लिकेशन टू SP रायगड that these things have happened in due course, even after my dad's suicide, and even before what all has happened, we've narrated, we've told him everything in an application, and that is when they called us की तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल, and then we went. So this मग त्याच्यानंतर आम्हाला काहीच माहित नाही आणि हे आज आम्हाला कळलं. दिल्ली में थोड़ा बता दीजिए आपकी पहली रिएक्शन क्या है? अर्नब गोस्वामी को अरेस्ट कर लिया. बहुत अच्छा हुआ, उनको अरेस्ट बहुत पहले ही होना चाहिए था. बहुत पहले होना चाहिए था. तभी क्यों नहीं हुआ मुझे पता नहीं है. अभी हुआ. एंड मेरे पिताजी ने 3 लोगों के नाम सुसाइड नोट पे लिखे हैं और इनके वजह से ही मेरे पिताजी ने सुसाइड, मेरे पिताजी और मेरी ग्रैंड मदर ने सुसाइड किया है. एंड दोनों के डेथ के लिए कारण ये अर्नब गोस्वामी और जो दूसरे 2 लोग हैं वो है. और अर्नब गोस्वामी ने ये ठान ही लिया था कि पैसे तो देने ही नहीं है और सब जगह से अटका के कि इंसान जी नहीं सकता है. मैडम आपके कितने पैसे अर्नब से मिलना आपको बाकी था? कितने का कॉन्ट्रैक्ट हुआ था और क्यों पैसे नहीं दे रहे थे? आपने कई बार मुलाकात करने की कोशिश की, आपको धमकियाँ मिली, उस बारे में थोड़ा सा जानकारी. ईमेल भी किया हुआ था मेरे हस्बैंड ने बहुत बार कि ये मेरे जीवन मृत्यु का सवाल है, आप मेरे पेमेंट दो. मैंने खुद जाके भी खुद फोन पे बार बार रिक्वेस्ट की है मोहित को, सुंदरम को कि हमारे लेजिटिमेट ड्यूज दो, कि मेरे हस्बैंड बहुत प्रेशर में है. और 6.6 लाख के आसपास इसमें एक्स्ट्रा वर्क भी काफ़ी हुआ है और लास्ट मिनट चेंजेस भी काफ़ी उन्होंने फोर्सफुली कराए थे. हम लोग ने सब करके वी हैव हैंडेड ओवर द प्रोजेक्ट सक्सेसफुली और उसके बावजूद भी फोर्स कर करके उन्होंने 83 लाख पे आए थे. ये डिसाइड हुआ था और 83 लाख भी उन्होंने आज तक दिए नहीं हैं. एंड इसके वजह से ये मेरे पिताजी का लास्ट प्रोजेक्ट था, वो कोई और प्रोजेक्ट ले नहीं पाए. एंड ही गॉट एंट्रैप्ड इन ऑल दीज विशियस सर्कल. ही कुडंट टेक हिज बिजनेस अहेड. देयर वाज नो मीन्स, नो सैलरी कुड बी पेड. और अगर उनको सुसाइड नोट में झूठ लिखना होता ये सब चीज के बारे में तो बिल्कुल लिख जाते कि ये पैसा लेके मेरे बीबी और मेरे बेटी को दे दो. उन्होंने सीधा लिखा हुआ है कि पैसा लेके मेरे कॉन्ट्रैक्टर्स वेंडर्स को दे. जाते जाते भी वो सोच के गए. और ये सुसाइड नोट मैं व्हाट्सएप पे सबके साथ शेयर कर सकती हूँ. बात बताइए, इससे पहले की सरकार में आप देवेंद्र फडणवीस से मिली थी इस विषय को लेकर के? नहीं, क्योंकि हमको मालूम ही नहीं था. बार बार अनिल पारस्कर जी बोल रहे थे कि आपको कोर्ट में बुलाया जाएगा. इसका मतलब है मेरा केस अभी भी ऑन है. तो ऑन है तो मुझे किसी को मिलने की जरूरी नहीं है ना, मुझे वहाँ बुला जाएगा. यही यहाँ तक कि हमें आपको ऐसा लगता है कि बीजेपी की सरकार की और बीजेपी की वजह से अर्नब ने केस को दबा दिया, जितना आपको न्याय मिलना चाहिए था उतना नहीं मिला? Definitely. We are not taking out BJP because of Arnab Goswami. Obviously, he's a very influential person. और ये केस दबाने का I am not saying BJP और शिवसेना और कांग्रेस और what. But अर्नब के बॉक्स्ड अप है और दबाया गया और क्लोज किया गया. That is वो कोई भी बच्चा भी बता सकता है. अर्नब तो आज भी उतने इन्फ्लुएंशियल है, लेकिन अभी यहाँ पर महाविकास आघाड़ी की सरकार है तो उतना सपोर्ट नहीं मिल रहा है, उस वक्त मिल रहा था, ऐसा आपको लगता है? Of course, yeah. Abhi, maybe, yeah, we are getting support from people. But the same thing, why was it not done then? The arrest, why did the arrest not happen then? There has to be a specific reason. So we are trying to find that out कि ऐसा क्यों हुआ था. Because ये 3 तो आरोपी है ही, साथ में इनको जिन्होंने हेल्प की है वो भी आरोपी है. I don't know. Of course, वराडे और अनिल पारस्कर सर ने तो की है. अर्नब को कौन सपोर्ट कर रहा था? अभी वराडे और without proofs we can't say that. अनिल पारस्कर एंड सुरेश वराडे have definitely supported him. मैडम एकदम सीधा सवाल है कि क्या आपको लगता है देवेंद्र फडणवीस की सरकार अर्नब गोस्वामी को सपोर्ट कर रही है या बचा रही? मैम आपको कौन सपोर्ट कर रहा है? Nobody is supporting us. Was the Devendra Fadnavis government protecting Arnab Goswami? See, he has his own media, he has his own influence. Which party he went, we don't know. But my case was influenced. अभी जो सुशांत सिंह के बारे में बोल रहा है
तभी एक बार भी उसने बोला क्या स्पोर्टिंगली कि ये मेरे पे FIR हुआ है, मुझे अरेस्ट करवाओ? अभी बोल रहा है ना, सुशांत सिंह के इसमें तो बोल रहा है ना अभी, नोट भी नहीं था, फिर भी इधर बोल तो रहा है मेरे ना। पिताजी ने सुसाइड नोट में नाम लिखा है, फिर भी कुछ एक्शन नहीं हो रहा है। और आप अभी लेमन हो, बराबर है, हम लोग सादे घर के लोग हैं। मेरे पति भी एक 300 करोड़ कमाने वाले बिजनेसमैन थे, एक महाराष्ट्रियन, उनके खुद इस पे उन्होंने किया है। अगर ऐसी घटना जब घटती है तो मैं एक संस्था पे जो पुलिस है उन पे विश्वास करके उनको देती हूँ, तो वो किस चीज़ से इन्फ्लुएंस होते हैं आप लोगों को फाइंड आउट करना चाहिए, मुझे लगता है। हम एक विश्वास से उनको ये दिए हुए हैं कार्य, उन्होंने किया नहीं है। हम सारे दार खटखटा रहे हैं, हर एक के पास गए। Like I said, we have written emails at the PMO as well. We have gone to cyber also. We are not doing Bandra, BJP, BKC, Sena, Congress. everywhere we have going written. Everywhere. And what we have faced in last 2.5 years. कोई भी टूट जाता है। One thing I would like to ask each one of you. Imagine you are just moving out from here and 5,000 आप किसी में से चोरी हो गए, किसी ने चोरी कर ली, 500 की नोट भी, आप 500 की नोट चल मान लीजिए, आप 1 मिनट भी नहीं सोचोगे कि अरे मेरा 500 का नोट तो ये 83 जी चलाने वाला है। 83 lakhs. I think Maharashtra police is definitely very capable of taking this investigation now, and if CBI also happens, whatever, I mean, however we get justice, we are okay. और हमारा ये सत्य तुलसी के तरह है, तुलसी के पत्ते के तरह, न्याय बिल्कुल मिलेगा ही, उसमें मुझे विश्वास है। और मेरे महाराष्ट्रियन लोग नहीं, सारे मुझे लगता है पूरे ग्लोब के लोग ही हमको सपोर्ट करेंगे और करना ही चाहिए। और एक झूठ भी है कि उसने लिखा है स्टेटमेंट में कि मैं अलीबाग जाके स्टेटमेंट दिया है मराठी में, जो बंदा मराठी जानता नहीं है, मतलब ही इज नॉट महाराष्ट्रियन, बट ये स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ है जॉइंट CP के ऑफिस में। तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं हाउ पावरफुल ही इज, कि अक्यूज्ड होके भी ही इज लाइक अ किंग सिटिंग इन द जॉइंट कमिश्नर्स ऑफिस and typing a statement on the computer. Why? मुंबईमध्ये होणे का? Yes. जवळपास 2.5 वर्ष झाली आत्महत्या करून त्याच्यानंतर पोलिसांनी तपास केला, सुसाईड नोट देखील दिली, असं असतानाही पोलिसांनी क्लोजर नोट फाईल केली. आज 2.5 वर्षानंतर पुन्हा केस रुजू झाली, पुन्हा आरोपींना अटक केली, तर आज काय परिस्थिती बदलली तुमच्या? काय असतं? That we see, because now due course the investigation is going on and our advocates are also there. So maybe a lot of things I will not be able to bring out because the investigation is going on. But definitely a summary करून जेव्हा वराड्यांनी a summary कोर्टात दाखल केली त्याच दिवशी सेम कोर्टाने ती एक्सेप्ट करून त्याच्या ऑर्डर काढली. सेम डे we were not even given more than a day's time to do anything. नाही तर आम्ही प्रोटेस्ट पेटिशन मध्ये गेलो असतो, ते पण आम्हाला वेळ नाही दिला. का एवढी काय घाई होती? एकाच दिवशी म्हणजे ए समरी रिपोर्ट पोलिसांनी दिला, कोर्टाने केस क्लोज केली. 2 बाटल्या गाडीवर मारल्या म्हणून एवढा तमाशा होता. 2 बॉटल किसी ने फेंके है इसलिए. मेरे तो 2 घर के लोग जो मेरे डियर थे, मैंने 9वीं में मेरे हस्बैंड से प्यार किया है, 14 साल की थी तब. आज करवा चौथ है तो उसका ही ये है फल. तो हमारा जी जलेगा नहीं और लोग केस क्लोज कर देते हैं. एंड इंडिया के लोगों को सच को सपोर्ट करना चाहिए. डोंट पॉलिटिसाइज दिस इशू. दे शुड एक्चुअली बी बिहाइंड women and of course behind families who need real justice and who have undergone this injustice because of such powerful people like Arnab Goswami. He is a god, no? So he can do anything. I also want to share the suicide note. काय कोर्ट म्हणाले का तुमची जी प्ली होती रिव्हर्टिंग कोर्टाकडून एक्सेप्ट झाली का कोर्ट? No, that has been the Raigad police himself has intimated की असं आम्ही करतोय चालू, कारण आम्हाला असे पुरावे आढळले. सो आणि परत एकदा महाराष्ट्र पोलीसला खरंच खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. आणि सर्व लोकांना तुम्हाला तुमचे पण आभारी आहोत की आज तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आलाय आणि असंच निष्पक्षपणे पत्रकारिता करावी. तो
तो एक स्तंभ आहे